काँग्रेसनं मुंबई पालिकेमध्ये एकला चलोचा नारा दिल्यानंतर सामनामधून काँग्रेसवर टीका करण्यात आली। आगामी पालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसनं स्थानिक पातळीवर नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान यानंतर सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला खोचक टोला लगावण्यात आलेला आहे। पाहूयात। सामना का काम है उनका, वो मौतवीज है उनकी बात रखना। कांग्रेस पार्टी ने मुंबई ने अपने कार्यकर्ता से एकदम ग्राउंड लेवल पे बात किया। आम्ही आधीही सांगितलं की आम्ही स्वबळावरती लढायचा निर्णय आमचा स्वतःचा आहे। नाही ठीक आहे, आम्ही सामना एवढा वाचत नाही। ऐन निवडणुकीच्या हंगामात मवियामध्ये उभी फूट पडल्याचं चित्र आहे। मुंबई महापालिकेत स्वबळाची घोषणा दिल्यानंतर सामनातून काँग्रेसवर खोचक टीका करण्यात आली आहे। काँग्रेसनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेताना महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांशी कोणतीही चर्चा न करता थेट स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊन टाकला। दरम्यान यानंतर सामनातून काँग्रेसला सबुरीचा सल्ला देण्यात आलाय, तर भाजपवरही आगपाखड करण्यात आली आहे। गुंडगिरी, झुंडशाही, पैशांचा अतिरेकी वापर, पोलिसी बळाचा अतिरेक करून निवडणूक यंत्रणाच हायजॅक करण्याचा भाजपवाल्यांचा डाव मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार आहे। अशा वेळी कोण कोणत्या विचारांचा हा डाव न खेळता एकत्र येणं आणि लढणं हाच मार्ग आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हा एकोपा दिसला होता, त्यामुळे काँग्रेसनं सबुरीनं घ्यावं। महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक आहोत। राज ठाकरे यांच्या आगमनानं मुंबईत मराठी एकजुटीला बळ मिळणार आहे। बिहारच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये जो आत्मविश्वास निर्माण झाला त्याबद्दल त्यांचं कौतुक। स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा हा त्यांचा स्वतंत्र विषय। बिहारच्या निवडणुकीत शिवसेना किंवा राज ठाकरे नव्हते तरीही काँग्रेसचा दारुण पराभव झाला। सामनामधून करण्यात आलेल्या टीकेनंतर काँग्रेस नेत्यांनी देखील त्यांची बाजू मांडली। स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आणि नेत्यांनी चर्चा करून आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचं काँग्रेस नेत्यांनी सांगितलंय, तर यांना मनसेशी कोणताही संबंध नसल्याचं देखील काँग्रेस नेत्यांनी म्हटलंय। देखिए, ऐसा है कि सामना का काम है उनका, वो मौतवीज है उनकी बात रखना। कांग्रेस पार्टी ने मुंबई ने अपने कार्यकर्ता से एकदम ग्राउंड लेवल पे बात किया, ब्लॉक लेवल पे बात किया, डिस्ट्रिक्ट लेवल पे बात किया, वार्ड लेवल पे बात किया, यहाँ तक कि हमने बूथ लेवल पे बात किया। सभी कार्यकर्ता का ये कहना था कि आने वाले मुंबई महानगर पालिका में कांग्रेस ने अकेला लढना चाहिए। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सुद्धा उसंघाकीपणा केलेला होता काँग्रेसने। जर राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे हे स्थानिक स्वराज्य संस्थेत लागू होत नाही तर मग मनसेशी तुम्हाला हरकत काय आहे, असा प्रश्न सामनाचा आहे। आम्ही आधीही सांगितलं की आम्ही स्वबळावरती लढायचा निर्णय आमचा स्वतःचा आहे। कोणता पक्ष कोणाबरोबर जातोय म्हणून आम्ही बाहेर पडतो असं नाही। आमच्या कार्यकर्त्यांची मागणी, आमच्या नेत्यांची मागणी मुंबईमध्ये स्पष्ट म्हटलेले आहेत आणि त्यांच्या शब्दांवरती देखील आक्षेप घेतलेला आहे सामनामधून। नाही ठीक आहे, आम्ही सामना एवढा वाचत नाही। आपण त्याच्यातनं काय काढून जर मला प्रश्न विचारत असेल तर मला त्याच्याबद्दल बोलता येणार नाही। सामनानं काँग्रेसला दिलेल्या सल्ल्यानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला टोला लगावलाय। काँग्रेसच्या दारात उबाठा, कुबड्यांसाठी कटोरा घेऊन उभी, नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा ही म्हण महाराष्ट्राला आज सामनाचा अग्रलेख वाचताना आठवली असेल। अंगात नाही बळ तरी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आणि तथाकथित मर्दांच्या पायाखालची जमीन घसरली। दरम्यान काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेताना महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या सोबत कोणतीही चर्चा केली नाही। स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करून काँग्रेसनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान याबाबत काँग्रेसशी चर्चा करणार असल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं होतं, तर उद्धव ठाकरेंनी देखील काँग्रेसनं घेतलेल्या निर्णयानंतर टोला लगावला होता। काँग्रेसचा निर्णय आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी त्यांची काही चर्चा झालेली दिसत नाही। शिवसेना पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आणि आमची तिथली मुंबईतली राष्ट्रवादी काँग्रेस हे याच्यावर विचार करतील आणि काँग्रेसशी पण संपर्क साधतील आणि योग्य निर्णय घेतील। माझं काय म्हणजे त्यांनी त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे, माझा पक्ष स्वतंत्र आहे। पण फुटीच्या उंबरठ्यावर आहे असं पण बोललं जातं। फुटीच्या उंबरठा आणि आता शेवटी उंबरठा हा शब्द जो आहे ना तो विचित्र आहे। त्यांचा पक्ष त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, माझा पक्ष माझा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे। काँग्रेसनं दिलेल्या स्वबळाच्या घोषणेनंतर सामनातून काँग्रेसला सुनावण्यात आलं, मात्र सामन्यातील अग्रलेखानंतरही काँग्रेस त्यांच्या निर्णयावर ठाम आहे। स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घेतल्याचं काँग्रेस नेत्यांनी म्हटलंय। त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत
काँग्रेस एकटीच मैदानात उतरणार असून आपल्याच मित्रपक्षांना आव्हान देणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.